हॅलो. तर आज मी कवितेविषयी बोलणार आहे. नाही, घाबरू नका. तुम्हाला असं वाटलं असेल की मी आता काहीतरी याच्यावर पंच वगैरे मारीन, तर नाही. मी थेट मुद्द्याला हात घालते. आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या महाराष्ट्राला एक वरदान आहे किंवा देणगी आहे असं म्हणा ना. म्हणजे विविध साहित्य प्रकारांची, विविध कला प्रकारांची, त्यातलाच एक महत्वाचा कला प्रकार म्हणजे कविता, गझल, शायरी किंवा अ, त्या कवितेचं झालेलं गाणं, याची परंपरा. खरं तर कविता आधी होते आणि मग त्याचं गाणं होतं. तर मूळ मुद्द्यावर आपण येऊया. मला कविता करायला फार आवडतं. म्हणजे मी आपले जे कवी आहेत त्यांच्यासारख्या अशा कविता, उत्तम कविता नाही करू शकत, पण मला जेवढ्या जमतात तेवढ्या माझ्या परीने माझा प्रयत्न चाललेला असतो. आता आपले दिग्गज सगळ्यांचे अनेक असे लाडके कवी असतात. उदाहरणार्थ इलाही जमादार, विवा शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, सध्याच्या काळातले गुरु ठाकूर असतील, सौमित्र असतील, किंवा या आणखीन या आधी बरेच. अगदी आपण इंग्रजी साहित्याकडे वळलो तर रॉबर्ट फ्रॉस्ट आहेत. वुड्स आर लवली डार्क अँड डीप बिफोर आय हॅव टू गो स्लीप आय हॅव टू गो माइल्स अँड माइल्स, अशी त्यांची एक कविता आहे. ते असतील. त्यामुळे या कविता आहेत ना, त्या मला प्रचंड भावतात. काही काही कवितांमधल्या काही 2-4 ओळी अशा ज्या मनाला पटकन कुठेतरी टच करून जातात. म्हणजे जखमा अशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, केले तर वार ज्याने तो मोगरा असावा. याच इलाही जमादारांच्या एका कवितेतली ही एक ओळ आहे. तर कविता करणं ही फिलिंग काय मस्त असते ना. म्हणजे कोणीतरी कोणासाठी तरी कुठेतरी आपल्या भावना मोकळ्या करत असतं, आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देत असतं. पण प्रत्येक वेळी लगेच हातात कागद घेतला आणि कविता सुचली असं होतं का? तर नाही. माझ्या बाबतीत तरी असं होत नाही. हा, हे सगळे मोठमोठे कवी होऊन गेले. ह्यांना कागद दिला की ते आपोआप कविता करायचे. हातात नुसता कागद पडायचा अवकाश, कविता तयार. आता तुम्हाला एक किस्सा सांगू. गदी माडगुळकर, आपल्या सगळ्यांचे लाडके, ज्यांना आपण गदिमा म्हणतो. थोडक्यात सांगते, फार बोर करणार नाही. तर ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात. त्यांच्या आईंना एक पुरस्कार मिळणार असतो आणि त्यांच्या आईंची अशी इच्छा असते की गदिमांनी आपल्यासोबत त्या पुरस्कार सोहळ्याला यावं. ते डॉक्टरांना खूप विनंती करतात, पण डॉक्टर म्हणतात की गदिमांची तब्येत प्रचंड खालावत चालली आणि ते येऊ शकत नाही. तर त्यावेळी त्या एकट्या त्या अवॉर्ड फंक्शनला जातात. ते सगळं होतं, भाषण वगैरे होतं आणि त्यांना पुरस्कार मिळतो. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या कानात कोणीतरी येऊन सांगतं, गदिमा गेले. त्या त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांना गदिमांच्या उशीखाली एक कविता मिळते आणि त्यातल्या 2 ओळी मला प्रचंड भावल्या. मी मागच्या व्हिडिओत आईवर व्हिडिओ केला होता, सेम. तर ती कविता आईवरच असते. दिला जन्म तू सुख हे दाविलेस, तुझ्या वंदितो माऊली पावलास. अशी असलेली कविता आणि कवितेची परंपरा. म्हणजे या मोठमोठ्या कवींना सांगितलं की हा चल हा विषय घे आणि ह्याच्यावर कविता कर. आपण ते म्हणतो ना, जो न देखे रवी वो देखे कवी. एक्झॅक्टली. कविता करणाऱ्यांना किंवा कवी जे असतात ना, त्यांना जगावेगळ्या कल्पना सुचत असतात. म्हणजे आपल्या सामान्य लोकांच्या नजरेत जे दिसणार नाही ते त्या कवींना दिसत असतं आणि म्हणूनच त्यांची लेखणी इतकी सफाईदारपणे कागदावर उमटत असते. आणि याच गोष्टीचा ध्यास मला घ्यावासा वाटला. मला कविता वाचण्यात, करण्यात खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्या दिवसापासून मी रोज कविता करायचा प्रयत्न करायला लागले. हा, कविता सुचते म्हणजे काय होतं, तर असं एखाद्या ठिकाणी बसले असेल, एखादा काहीतरी विषय घडला, तर त्यावर अचानक एखादी कविता सुचते. मग ती सुचली की एका कागदावर लिहून काढायची. कधी कधी 1 ओळ सुचते, कधी कधी 4 ओळी सुचतात, कधी कधी 10 ओळी सुचतात. मग त्या सुचल्यानंतर सगळ्या एकत्र कंपाईल केल्या की
मग त्यात काय बदल करायचा आहे किंवा त्यातलं काय कमी करायचंय, काय जास्त करायचंय, हे सगळं सगळं नंतर ठरवलं जातं. मला तर कधी कधी मध्यरात्री पाणी प्यायला उठल्यावर किंवा अचानक डास चावतात म्हणून उठल्यावर एक 4 ओळी सुचतात. मग मी त्या लिहून ठेवते. कागदावर असतील किंवा बाजूला असलेल्या फोनमध्ये असतील. मग दुसऱ्या दिवशी मी त्या फेर करते. म्हणजे कागदावर वगैरे लिहून ठेवते किंवा माझी कवितांची एक वही आहे त्याच्यात लिहून ठेवते. आणि बॅकअप म्हणून लॅपटॉपमध्ये पण ठेवते की ते हरवू नये. पण कसं होतं, त्या क्षणी सुचलेली कविता किंवा त्या क्षणी सुचलेली ओळ ही अत्यंत महत्वाची ओळ असते. मला ओळीवरनं आठवलं, ती एक ओळ मला प्रचंड स्मरते. आणि मला स्मरल्यानं तेव्हा माझ्याच गीतपंक्ती अन ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली. बघा काय गंमत आहे ना. कितीतरी ओळी अशा आपल्याला सुचत असतात, कधी कधी सुचत नसतात, तरी सुद्धा त्याच्यावरती एक उत्तम ओळ तयार होऊ शकते. म्हणजे मला कविता सुचत नाहीये याच्यावरही एक ओळ तयार होते आणि ते अख्खं गाणं तयार केलं जातं. आता आय थिंक आय थिंक नाही, आय एम शुअर गदिमांनाच कुणीतरी असं विचारलं की ळ पासून काहीतरी तयार होऊ शकतं का. ळ हे मराठीतलं तर असं अक्षर आहे की ज्याच्यामुळे काहीच तयार होऊ शकणार नाही. ते असं वापरात नसलेलं अक्षर आहे. गदिमा म्हटले 5 मिनिटं थांबा, मी तुम्हाला अक्षरशः 5 मिनिटात कविता करून दाखवतो. मोजून 5 मिनिटं झाली आणि गदिमांनी पुबा भावेंच्या हातात ळ पासनं तयार केलेली एक कविता, ज्याचं नंतर गाणं झालं, ती ठेवली. आणि ती अशी होती, घननिळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. या अख्ख्या कवितेत, या अख्ख्या गाण्यात ळचा जास्तीत जास्त वापर केला गेलेला आहे. म्हणजे बघा किती ते आपल्याला जे सुचू शकत नाही ते एखाद्या कवीला सुचतं. आहे ना कमाल. तर कवितेची हीच गंमत असते. म्हणजे मनात आलेल्या सगळ्या भावना या कागदावर रित्या झाल्या. तो पांढरा कागद निळा, काळा, हिरवा, लाल कुठल्याही अक्षरांनी या कुठल्याही शाईनी भरणं गरजेचं असतं. कारण त्या क्षणी मनात आलेल्या भावना या मोकळ्या होऊ द्यायच्या असतात. कधी कधी काही काही जण बोलण्याच्या पेक्षा कवितेतनं किंवा लिखाणातनं आपल्या कलाकृतीतनं बोलतात. आणि हे फार महत्वाचं असतं. कविता करण्याची जी देणगी आहे ना, ती प्रत्येकाने जपली पाहिजे. मी पण अनेक कविता करते, तुम्हीही करा आणि मला सांगा. भेटूया. आणि हा अजून एक निरोप घेण्याच्या आधी एक महत्वाचा विषय. मी सुरुवातीला शाळेत असताना एक पहिली कविता केली. उत्साहाने घरी आले, आनंदाने आईला दाखवली. आई बाबांना प्रचंड आवडली. पण चूक अशी झाली की ती कविता उत्साहाच्या भरात मी सोशल मीडियावर टाकली. मग काय, थोड्या महिन्यांनी तीच कविता माझ्याच नावाने न येता दुसऱ्याच कोणाच्या तरी नावाने आली. आणि मला इतकं वाईट वाटलं माहितीये. आपली कलाकृती दुसऱ्याच्या नावावरती सहज कुणीतरी खपवतंय, कसं वाटतं. मग तेव्हापासून मी कानाला खडा लावला की आपल्या कविता या डायरीत लिहून ठेवायच्या. कधी कुणी रेकॉर्ड करत असेल तर त्याला विनंती करायची की तुम्ही रेकॉर्ड करू नका. कारण काय सांगू, कधीतरी दुसरी ओळ कुणाला आवडली, ती ओळ त्यांनी आपली म्हणून खपवली किंवा अख्खी कविताच आपली म्हणून खपवली तर शेवटी त्यामागे घेतलेली मेहनत, कष्ट हे आपले असतात ना. आणि असं बघायला गेलं तर कविता चोरली म्हणून आपल्यातलं टॅलेंट कोणी चोरू शकत नाही. पण म्हणून कविता करायचीच किंवा चोरूच द्यायची असं नाहीये. कॉपीराईट आजपर्यंत आपण ऐकत आलेलो असतो, तर तो कॉपीराईट असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या केलेल्या कविता किंवा कुठलंही साहित्य, कलाविष्कार काहीही असू दे, त्याचा बॅकअप घेऊन ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. जसं नात्यांचा बॅकअप असतो, तसं आपल्या लेखणीतनं निघालेल्या कुठल्याही एखाद्या छान कलाकृतीचा बॅकअप असणं आपल्याजवळ खूप गरजेचं आहे. कारण त्याचा पुरावा म्हणून पुढे उपयोग होतो आणि आपली कलाकृती ही आपलीच राहते. त्यामुळे लक्षात ठेवा, जसा नात्यांचा बॅकअप घेतो
तसा आपल्या कलेचा बॅकअप घेता आला पाहिजे. शेवटी कला ही कलाकारांनी घ्यायची असते आणि कला ही तिच्या कलेनी वाढत जाते. आज खूप झालं ना? पण एक नक्की, तुम्ही कुठल्या कविता करत असाल तर मला नक्की सांगा. मला अनेक कविता वाचायला आवडतात, त्या शेअर करा. संदीप खरेंच्या असतील मौनाची भाषांतरे, एकदा नक्की वाचा आणि मला सांगा. तेच कशाला, आणखीन अशा अनेक कविता आहेत त्याच्यावर आपण खूप गप्पा मारूया. ओके, पुन्हा भेटू एका नवीन आणि हटके विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि केलेली कविता ऐकवायला नक्की विसरू नका. बाय बाय.